सो गाईज गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. 2 दिवस आपण कंटिन्यू त्याच जागेवरून व्लॉग शूट करतोय मित्रांनो. कालचा व्लॉग मी काय जास्त बनवलं नाही. काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकले, जरा बघून घे, आपल्या चॅनलवर तुम्हाला आली असेल. कालच्या व्लॉगची ऍक्च्युली पहिल्याच्या व्लॉगची आहे. काल मी व्लॉग शूट नाही केला कारण कालचा दिवस असा होता की 2 गोष्टी झाल्या. आपल्या काल गॅरेजचं काम होतं आणि त्यानंतर मग मी घरी गेलो आणि संध्याकाळी 4-5 वाजता गाडी करून 10-10:30 आलो होतो. चांगलं एक टार्गेट कंप्लीट झालं आपलं, तरी पण चांगल्या रेटमुळे. आणि मित्रांनो कालचं काम आपलं चांगलं झालं. काल 141 किलोमीटर गाडी चालली. आणि 1 मिनिट फोन येतो थांबा. तर गाईज आपल्याला फोन आला होता मित्राचा, झालं बोलणं. आता चाललो मित्रांनो सीएनजी भरायला. सीएनजी आपण फुल करायचा, ट्रिप 0 केली होती आपण. सो सीएनजी फुल करायचं. आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सो आज रस्त्यावरती संध्याकाळी सगळीकडे जाम असणार आहे, त्यामुळे आपण आज लवकर काम सुरू केलंय. 8:45च्या दरम्यान टाइम झालाय. 8:45, हा 8:15 वाजलेत. बापरे, 8:45 मला वाटलं 8:45 वाजलेत. 8:15 वगैरे झाले. पण मित्रांनो मी काल तुम्हाला सांगायचं व्लॉग करायचा राहून गेला कारण काल खर्च खूप झाला. माझा मूड खराब झाला होता. काय बोलणार तुम्हाला सांगा. आणि तरी 2-3 हजार रुपये लागले आपल्याला सगळं काम करायला. मोटर टाकली, क्ले, पण गाडी चालायला एवढी स्मूथ झाली नाही मित्रांनो. आता एवढंच आहे की जरा सांभाळून चालायला, रफ ड्रायव्हिंग थोडीशी. जेव्हा मी एकटा असतो तेव्हाच मी रफ ड्रायव्हिंग करतो, कस्टमर असताना नाही करत आपण. तेव्हा थोडंसं सांभाळून चालायला लागेल कारण कॅलिबरमध्ये क्ले आला होता, टायरच्या कॅलिबरमध्ये. सो तेवढं थोडंसं बघावं लागेल काय नाही. थोडंसं जपून गाडी चालवायला लागेल कारण ऑलरेडी गाडी आपली 1.25 लाख किलोमीटरच्या वर झाली. आणि 1 लाख किलोमीटर नंतर चिट्रोमीटर काम चालू होऊन जातात गाडीचं. त्यामुळे आता जरा जपून चालवायची. खूप 1 लाख किलोमीटरला खूप रेमटवली आहे गाडी आपण. सो त्याच्यामुळे सो चला कामाला सुरुवात करण्याआधी सीएनजी भरूया. दुसरी गोष्ट असं की आजचं तो टार्गेट पूर्ण करायचं आहे मित्रांनो. आता महिना संपायला 17 दिवस राहिलेत आणि खर्च तर आपला पूर्ण आहे. पुढच्या महिन्यात पासिंग आहे, त्यामुळे व्यवस्थित सगळं टार्गेट पूर्ण करूनच यायचं आहे आपल्याला. आज किती उशीर झाला तरी. आणि किती उशीर नाही होणार. आज बहुतेक रोड खाली असतील आणि हे पण चांगले असतील, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना सुट्टी पण नसतात. काही लोकांना असतात गव्हर्नमेंट हॉलिडे आज, बाकीच्या सुट्टे नसतील. लेट्स सी, बघूया भाड्याचं काय हाल हवाल आहे, चेक करूया ते पण. सो चला पोहोचूया सीएनजी स्टेशनला, सीएनजी भरूया आणि मग भेटूया. सो मित्रांनो आलोय आपण आता ऐरोलीला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता चाललोय आपण ऐरोली नाही, आपण आता आहे रबाळेमध्ये. आणि आता चाललोय ऐरोलीच्या दिशेने. रबाळे MIDC मध्ये कस्टमरला ड्रॉप केलंय. पहिली स्ट्रीप आपण सीएनजी भरून जसं निघालो तशीच लागली लगेच. एक 5-7 मिनिटातच आपण अंबरनाथमध्ये पोहोचतच होतो. तेवढ्यात आपल्याला ट्रिप पडली आणि घेऊन आणून सोडलं कस्टमरला. ते जवळजवळ 1.5 तासाच्या आसपास, 1 तास 20 मिनिटं वगैरे असा टाइम गेला असेल कारण ट्रॅफिक लागलं आपल्याला थोडंसं शिवफाट्याला. बाकी पूर्ण रोड खाली होता. पटकन निघून आलो. बघा रिक्षावाले यार, सुधरा यार. रिक्षावाले आणि टॅक्सीवाल्यांनो काल कल्याणमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. जरा सांभाळून चालवा यार. तुमच्या चुकीमुळे झालंय ते सगळं. जरा गाडी चालवता यार, जपून चालवा गाड्या प्लीज. रिक्षावाले आणि टॅक्सीवाल्यांसाठी मला सांगणं आहे, खूप रफ गाडी चालवत आहे. स्वतःच्या पण जीवाची डेंजरमध्ये आणि दुसऱ्याचा पण जीव. पॅसेंजर जे कोणी, रिक्षा असं नाही पण जे कोणी आपल्या पॅसेंजर व्हेकलमध्ये किंवा स्वतःच्या व्हेकलमध्ये यार गाड्या चालवत आहे, नका मस्ती करत जाऊ, नका हे करत जाऊ. गाडीची मस्ती कधीच नाही करायची मित्रांनो, खूप बेकार असतं ते. काल जो कल्याण मुरबाड रोडला जो ॲक्सिडेंट झालाय, काय चुकी होती त्या 10-12 पॅसेंजरांची. एक तर एवढं ओव्हरलोड गाडी होती आणि मी तर म्हणतो त्याचा इन्शुरन्स पण पास नाही झालं पाहिजे त्या ड्रायव्हरचं. बाकी त्याच्या पायात बाकीच्या सगळ्यांना त्याने हे केलं, काय बोलणार आता. सो बेकार झालं, बेकार. एवढी लहान मुलं होती त्या गाडीमध्ये, किती बेकार सीन आहे तो. चला जाऊया. सिग्नल आहे, सिग्नल सोडला की जाऊया पुढे. आणि बघा मोबाईल सटकला. जाऊया पुढे ऐरोलीमध्ये आणि तिकडनं बघूया कुठली ट्रिप भेटते आपल्याला. चला.
तर मित्रांनो बघा मरीन ड्राईव्हचा सीन सकाळी 11 सव्वा 11 वाजताचा पावणे 12 वाजताचा 11:40 झालेत मित्रांनो. कोणी नाही इथे आणि रोड पण एम्प्टी आहेत सगळे. आपण मित्रांनो ऐरोलीतनं लागली मला बुकिंग नरिमन पॉइंट घेऊन आलो इकडे. मित्रांनो तिथे बसण्यात काय अर्थ नव्हता कारण ऐरोली इज डेंजर स्पॉट. तिकडनं लवकर काय बुकिंग लागली नसती कारण एकदा तिथे रखडलं तर रखडलं. म्हणून आपण इकडची नरिमन पॉइंटची बुकिंग घेऊन आलो. म्हटलं चांगली अमाऊंट होती, 1 तास दाखवत होतं फक्त. घेऊन आलो, कस्टमरला ड्रॉप केलंय आणि आता चाललोय फोर्टच्या दिशेने. ते परवडेल मला फोर्टच्या दिशेने जायला कारण इकडनं नरिमन पॉईंटवरनं तर काय लागणार नाही. आता फोर्टलाच जावं लागेल आपल्याला. चालू करून ठेवलेत तिन्ही पण ॲप. ज्याच्यामध्ये बुकिंग लागेल त्याच्यामध्ये उचलून इकडनं जी बुकिंग लागेल ती घेऊन निघायची मित्रांनो. बघायचं नाही कुठली आहे काय नाही. जी बुकिंग वाजेल पहिली ती बुकिंग उचलायची. कारण इकडचं असं आहे ना मित्रांनो, इथे लवकर बुकिंग वाजणार नाही. त्यामुळे चॉईस बुकिंग नाही आहे इथे. आता जी बुकिंग पडेल ती घेऊन निघायची व्यवस्थित अशी. सो मित्रांनो खूप दिवसांनी असे रोड खाली बघितले मी. कोविडमध्ये होते रस्ते खाली, त्यानंतर आत्ता रस्ते खाली बघतोय एवढे. नाही तर एवढे रस्ते खाली नसतात ते. सो चला जाऊया टर्मिनस फोर्ट. चला फोर्टला जायचं आहे. फोर्टची बुकिंग घेऊन जाऊया आपण ना. बघूया येते का हातात. चला गेली तीच बुकिंग. याच्यावरती पण येते, ओलावरती पण येते. जाऊ दे कारण इकडनं आता युटर्न बिटर्न भेटणार नाही. उगाचच कुठं असेल तर गडबड व्हायची आपली. चला सिग्नल लागलाय, सिग्नलला थांबलोय आणि मित्रांनो व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू वॉट अ व्ह्यू. मित्रांनो गाडी बंद पडली मध्येच. काय माहिती काय झालं, क्लचवरनं पाय सटकला काय झालं काय कळलं नाही. गाडी मध्येच बंद पडली. क्लचची ॲक्च्युली सेटिंग करून घ्यायला मी त्या दिवशी विसरलो. थोडंसं फ्री करून घ्यायचं आहे. काय धुळीमुळे या गाड्यांचं डिझायर मारुतीच्या गाड्यांचं असं आहे ना, क्लच प्लेट खाली असल्यामुळे ना पटकन सगळी धूळ माती सगळी उडते त्यामुळे क्लच फ्री राहतच नाही कधी. आणि हा बघा याला भाऊला गेला गाई किती बघा. सिग्नल फ्री यार, सुटल ना परत सिग्नल. जीव एकदा सुटला तर परत येणार आहे का तुला. अशाच काल मित्रांनो जो ॲक्सिडेंट झालाय ना भयंकरवाला होता. मला ते बघूनच कसं तरी वाटलं. ते काय बोलायचं मित्रांनो. गाड्या मित्रांनो जपून चालवा हीच माझी सगळ्यांना सांगणं आहे. प्लीज स्वतःची पण काळजी घ्या, पॅसेंजर गाडीतल्यांची पण काळजी घ्या. स्वतःचा पण जीव वरती नाही आला आणि लोकांचा पण जीव वरती नाही आला मित्रांनो. सो चला जाऊया आतमध्ये, पोचूया फोर्टला आणि बघूया कुठली बुकिंग भेटते. मित्रांनो आलोय आपण फायनली सांता क्रूजची ट्रिप भेटली आपल्याला फोर्टवरनं. फोर्टला थांबलो होतो. रस्ते आज सगळे खाली आहेत, सुट्टी आहे म्हणून 14 एप्रिल निमित्त आज सगळ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे रस्ते खाली आहेत सगळे. आणि विक्रोळीचे पैसे बघा किती देतोय, एकदम भारी पैसे. एवढे पैसे ठेवायला जागा नाही यार. त्याला सांगा कोणीतरी एवढे पैसे देऊ नको मला. सो चला जाऊया आता सांता क्रूजमध्ये. मी विचार करत होतो एअरपोर्टला जायचं. 10-12 मिनिटच दाखवत होतं एअरपोर्ट. पण बघूया इथे थोडा वेळ उभं राहूया. जर इथं काय नाही लागलं तर मग डायरेक्ट जाऊया एअरपोर्टला. कारण हाल हवाल बघून तर गाड्या एवढ्या उभे दिसत आहेत. तर बघूया काय आहे, आपल्याला लागतंय का नाही लागतंय का. कारण कमी रेटमध्ये तर गाडी पळून काय मतलब नाही मित्रांनो. त्यामुळे सावली लावून बसूया एका ठिकाणी गाडी. चला मित्रांनो एवढ्या गाड्या उभ्या आहेत इथे, एवढ्या गाड्या. आपल्याला काय बुकिंग लागणार सांगा. मी चाललोय एअरपोर्टला. 10 ते 12 मिनिटं दाखवतं एअरपोर्ट. एअरपोर्टला जाऊन एअरपोर्टवरनं एअरपोर्टच्या बाहेरच थांबायचं, एअरपोर्टच्या आतनं जायचं. पहिलं तर सार रोडवरनं आपला खुराक घेऊया खायला. चकली आणि लाडू, कारण भूक लागली आहे. चटरपटर काहीतरी असं खाल्लं ना म्हणजे टेन्शन नाही राहत दिवसभर. इथे थांबू का काय आहे नाही ना इथे. नाही तर उगाच थांबायचं आपण, लपडवायचं. नर्सरी आहे भाऊ इथे. चला जाऊ दे, पुढे जाऊया. मित्रांनो रस्ते तर पूर्ण खाली आहेत आज. तसं रस्त्याचं ट्रॅफिकचं काही टेन्शन नाही. पण तेच की बघूया आता कसं काय हिशोब लागतोय तो. आता बऱ्यापैकी काम झालंय. ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे काम झालेलं आहे. टायमानुसार व्यवस्थित काम झालंय. असं रोज आता करावं लागणार आहे. आज मला लवकर निघायचं होतं तरी पण आज मी खूप उशिरा निघालो मित्रांनो. हे कुठलं आहे ले पार्लर 42 मिनिट्स.
सो मला लवकर निघायचं होतं, पण मी आज उशिरा निघालो. आज खूप लवकर निघायचं होतं, पण तरी पण उशीर झाला मला आज निघायला. तर उद्यापासून अजून आपण लवकर निघायचा प्रयत्न करायचा आहे. चला पोहोचूया एअरपोर्टच्या इथे. खायला घेऊया काहीतरी सार रोडवरनं आणि बुकिंग तिकडनंच घेऊन निघूया. चला. सो मित्रांनो, आलोय आपण चर्नी रोडला. काय सांगू तुम्हाला, मस्त ट्रिप भेटली आपल्याला. एक रेंटल 4 तास 40 किलोमीटर आणि अमाऊंट तर तोडफाड आहे. म्हटलं आपण 4 तासात तेवढी अर्निंग पण झाली नसती, एवढी अमाऊंट आहे. म्हटलं चला मस्त काम झालं. एअरपोर्टला आत घुसत होतो, पार्किंगमध्ये टाकत होतो, तेवढ्यातच बुकिंग पडली फेअरमाउंट हॉटेलमधनं. त्यांना 1-2 ठिकाणी जायचं आणि लगेच हॉटेलला निघायचं आहे. सो बरं होईल, लवकरात लवकर 5 वाजून 5 मिनिटापर्यंत राईड आहे आपल्याकडे. सो 5च्या आधी म्हणजे ट्रॅफिकच्या आधी पोहोचतोय आपण. जास्त काय टेन्शन नाही राहणार आणि आज असं पण सुट्टी आहे, त्यामुळे ट्रॅफिक काय राहणार नाही. सो मस्त काम झालं. सो आता त्यांच्याबरोबर आलोय आपण चर्नी रोडला. यायला पण अर्धा 40-42 मिनिटं गेली. फक्त लोकेशन शोधायला एक 5-10 मिनिटं गेली. 40-50 मिनिटात सोडलं त्यांना, गेलेत आणि येतील, शॉपिंग करतील आणि मग आपण निघू नेक्स्ट लोकेशनसाठी. चला. तर भावांनो, आलोय आपण हर्निमन सर्कलला. मित्रांनो, आपण जसं म्हटलं रेंटल बुकिंगमध्ये, मित्रांनो कस्टमरला आता ड्रॉप केलं जेवायला काला घोडाला. ड्रॉप करून मी पण फ्रेश व्हायला आलो हर्निमन सर्कलला. मस्त हर्निमन गार्डनमध्ये फ्रेश वगैरे झालो. आता चाललोय काळा घोडाला पार्किंगला. सावली तिथंच आहे, इकडे काय सावली आहे नाही. 2 मिनिटात पोहोचू आपण आणि गाडी तिथे एका साईडला लावू. जिथे मरीन लाईन्सला जिथे ड्रॉप केलं होतं तिथेच नेमकं नशीब मला पार्किंग भेटली. जिथं ड्रॉप केले तिथेच लागली गाडी. पण उन्हात होती, म्हटलं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा गाडी थोडा उन्हात राहिलेली परवडेल. मी उतरलो, थोडा वेळ गाडी खूप चिल्ड होती, तोपर्यंत बसलो. त्यानंतर उतरून बाहेर गेलो, थांबलो हवेला मस्तपैकी. आणि आता पण तेच करणार आहे, गाडी इकडे लावणार एका सावलीमध्ये आणि बाहेर उतरून थांबतो, म्हणजे गरम जास्त होणार नाही. आणि मित्रांनो मस्त आता अजून 5 वाजून 5 मिनिटापर्यंत राईड आहे. 3 वाजले, 2:55 झालेत. अजून 2 तास राईड आहे आपल्याला. अजून जेवायला काय अर्धा तास लागेल त्यांना, जेवण निघतील ती लोक. अजून काय होल्ड असेल तर घेईल. किलोमीटर जास्त चालली आहे, त्याच्यामुळे आय होप पैसे वाढतील असं मला डाऊट आहे. वाढले तर पाहिजेत मित्रांनो, कारण किलोमीटर जास्त झाले होतील. 50 किलोमीटरच्या आसपास गाडी चालेल, पण 50-55 किलोमीटरच्या आसपास. फक्त हेच वाढलं पाहिजे, किलोमीटर्स वाढले पाहिजे बस, बाकी काय नाही. पैसे वाढले पाहिजेत, बाकी काय नाही. किलोमीटर वाढू दे. बघूया आपण आज काय कसं काय ते. तरी पण चला बघूया काय होत आहे. कस्टमरला जेवायला सोडलं, आता जेवून घेऊन मग निघणार. सो काळा घोड्याला पोचलाय आपण. गाडी पार्किंग बघूया इथं कुठं आहे का चांगली. आहे पार्किंग, पण तिथं लावायला जागा नाही ना मित्रांनो. लफरा यो इथं आहे. बघूया इथं. चला लावूया याच्या पुढं मागं. सो गाईज, आपण आलोय बघा कुठे, LBS ला. मित्रांनो आपली रेंटल एंड झाली आहे बरोबर 4:15 वाजता. टायमिंगच्या आधीच एंड झाली. आणि रेंटलचा एक फायदा असतो की तुमचं एंड कधी पण हो, चालू केल्याच्या नंतर 5 मिनिटात हो, जो टाइम दिलाय त्याच्यामध्ये तेवढे पूर्ण पैसे दाखवले जातात मित्रांनो. इंटरसिटी आणि ट्रेन त्याच्यामध्ये ती एक बरं आहे रेंटलमध्ये, की तुम्हाला तेवढे पूर्ण पैसे दाखवले जातात. सो गाईज चला, आता CNG भरायला चाललोय. LBS ला सोडलं, इकडे आलोय कोहिनूर मॉलला. फिनिक्स मॉलच्या इथे आलोय. फिनिक्स पॅलेडियम जो आहे तो लोअर पडलेला आहे, हा पॅरागॉन आहे ना. हा. सो आपण चाललोय आता CNG भरायला मित्रांनो. आणि CNG भरताना 2 पंप बघितले मी, खूप गर्दी होते. आता इथं तर CNG भरावंच लागेल, किती लाईन असेल. इथं महानगरचा CNG पंप आहे, त्याच्यामुळे मी चाललोय इकडे CNG भरायला. इथे गर्दी थोडी कमी असते. सो बघूया आता किती गर्दी. आणि मित्रांनो आज 14 एप्रिल आहे, त्यामुळे मी ॲक्च्युली ट्रिप एंड करायच्या चक्करमध्ये आहे ना 2-3 ट्रिप आल्या होत्या मला चांगल्या, त्या मी सोडल्या. तर इथे चेकिंग आहे, 1 मिनिट थांबायची, चेकपोस्ट क्लिअर करतो पहिली. सो मित्रांनो आलोय फायनली आपण आता कल्याण म्हणजे नेवाळी फाट्याला पोहोचलोय आपण आता. आणि बघा हे हॉटेल जत्रा, जिथे आपण गेलो होतो गुडियाला घेऊन जेवायला, इथे ठीकठाक टेस्ट होती, एवढी काय खास नव्हती पण ठीक होतं. तर मित्रांनो आज एवढा घाण सीन झालाय माझ्या बरोबर ना. आता
काय सांगू तुम्हाला. मी ठाण्याला होतो, जसं लास्ट सीनमध्ये सांगितलं. कुर्ल्याला होतो, कुर्ल्यावरनं ठाणा कोलशेटला आलो. कोलशेटवरनं मी ह्याला चाललो होतो, विवियानाला चाललो होतो. तेवढ्यात पडली मला कल्याण लिहून आलं, डोंबिवली कल्याण. मी म्हटलं, मला वाटलं होतं पलावा ह्या साईडचं असणार कुठलं तरी, तर ती होती रुनवल गार्डनची. मी बुकिंग ॲक्सेप्ट केली, गेलो कस्टमरला पिक करायला. पिक करून निघालो. मस्त 15-20 मिनिटात मी मुंब्र्यात उतरून आलो खाली. एवढं ट्रॅफिक काहीच नव्हतं मित्रांनो, काही म्हणजे काही ट्रॅफिक नाही. आणि मित्रांनो, दिव्यामधनं मला रस्ता दाखवला, समोरनं 10 मिनिटं स्लोवर दाखवत होतं शिळफाटावरनं, त्यामुळे पलावावरनं. त्यामुळे मी दिव्यातनं टाकली आणि जो जाम लागलाय मित्रांनो. मला 500 मीटर जायला 1 तास लागलाय मित्रांनो. 1 तास 500 मीटर जायला. इतकं भयंकर दिवा स्टेशनच्या टर्निंगला ट्रॅफिक होतं. तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रॅली चालली होती. सो त्याच्यामुळे एवढं घाण अडकलो मित्रांनो, एवढा घाण अडकलो. मागे सगळं ट्रॅफिकच होते आणि मी त्या रॅलीत अडकू नये म्हणून एवढं फटाफट काम करून आलो. शेवटी अडकलोच. चला, शेवटी त्यांचं दर्शन झालंच आपल्याला. आणि रिक्षावाला काय करतोय त्यालाच माहिती. त्याला कुठं जायचंय, तेवढ्यात पण त्याला आऊट टाकायची गाडी. जा ना, एवढंच जायला काय होणार आहे. पागल असतात लोक खरंच. लोक स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, दुसऱ्यांच्या तर जीवाची पर्वाच नाही या लोकांना. चला जाऊया आता घरी मित्रांनो. माझा मूडच ऑफ झालाय. CNG खूप गेला आपला आता 2 तासामध्ये. आणि कंपनीने वाढवून किती दिले, 100 रुपये. 100 रुपये वाढवलेत फक्त. सो चला जाऊया, घरी पोहोचूया आणि मग भेटूया. बघूया काय होतं आता घरी गेल्यावर. भूक लागली आहे खूप, मला काय समजत नाही काय बोलायचं. सो घरी पोहोचूया आणि मग बघू पुढे काय आहे ते.